आणि सोयी अध्याय 15वा आणि 15 अध्यायाचा 500 ते 600 मधला ओळीचा प्रसंग आहे. अद्भुत आहे. 500 वयापर्यंत काय बोलले आपण ऐकलं. आता 500 ते 600 मधलं जे अंतर आहे, 100 वयामध्ये जे जागा होतो मनाचा, माऊलीच्या ओळीच्या शब्दातून जेव्हा अंतःकरण जागं होतं आणि बोधाचं थैमान होतं आणि वेदाचा आनंद घेता येतो आणि ब्रह्मस्वराचे बघता येतं, ते ओवीचं त्या ठिकाणी ह्यामध्ये ओवीचा प्रवेश असतो किंवा ज्ञानाचा नाश असतो, तेव्हा त्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. 500 ते 600 मध्ये त्या बोधाचा चमत्कार दिसतो. शेवटी माऊली सार देऊन दुसरा अध्याय सुरू करतात. सुरुवातीला आरंभ असतो, मध्यम भाग साधारण असतो आणि शेवटी सगळा सार हातात देतात, तुमच्या बुद्धीच्या हातात. आपण कितपत घेण्यात योग्य ते माहित नाही. प्रत्येकाची बुद्धी उभीच्या माध्यमातून भगवंताकडे जाते का देहात रमती हे जास्त त्याला माहिती, आम्हाला कळत नाही. पण बुद्धीचा उच्चांक परमात्म्याची भेटेल, बुद्धीचा कमजोरपणा आहे देहाचे संबंध आहे. पण बुद्धी कमजोर लोकांना इथं ऐकण्यामध्ये फायदा नाही. उच्च अधिकाराचं श्रवण असतं, मध्यम हा साधारण असतो आणि कनिष्ठ हा श्रवणाचा लायक नसतो. नाही, समजून घ्या. तर अतिपुण्य, अतिभाग्य, अति अधिकार त्या लोकांना भगवंताची प्राप्ती होते. मंद अधिकाराला कष्ट करावे लागतात, तीव्र जिज्ञासूला भगवंताची प्राप्ती सहज होते, मुक्ती हातात येते. ते बुद्धीचे नाना प्रकारे ते त्याला माहिती सांगायची गरज नाही. माझी बुद्धी केवढी मंद आहे, मी संसारात किती अग्रेसर आहे, माझी बुद्धी किती जड आहे, ते हुडकून काढायची गरज आहे. जस्ट त्याला माहित असतं की नाही सांग प्रेरणा. लायक नालायक, लायक असणं हे सुंदर आहे आणि ते लायकी नसणं हे नाय ना लायक. किती झाला सुरुवात नालायक. समजून घेण्याची आपली लायकी नाही म्हणून मी नालायक आहे, मान्य करावं लागतं. तो हे बुद्धी संसारात कुजलेली आहे, व्यवहारात रुजलेली आहे, परमात्म्यापासून दुरावली आहे, हे संसारिक किडे मान्य करीत नाहीत. आणि ते किडेच असतात. बोलणं कडू असतं असू द्या, पण सत्य तो असतं, पण सत्य असतं. म्हणून परमात्म्याचा अधिकार हा एखादाच असतो. ऐकणारे असतात बरेच, पण झेपणारे कमी असतात, कळणारे त्याच्याहून कमी आणि मुक्त होणारे त्याच्याहून कमी. उभं यायचं, बटन दाबायचं, टाइम जात नाही म्हणून इकडे यायचं, हे अनुवाद नाही करायचे. सगळं चित्र आम्हाला कळत नाटक, पण जाऊ दे, आम्हाला काय करायचे. झाडात चांबा नसला तर काम आता कामातून गेला. एक किडका असतो, एक नासका असतो आणि एक छान असतो. 3 प्रकारचे आंबे, किडके, नासके, चांगले. नासक पण नका, चांगलं बना. बरोबर आहे. बुद्धीमध्ये अज्ञान येते किडका आंबा, देहाचं भान आहे नासका आंबा, परमात्म्याची जाण आहे चांगला आंबा. वाटत नाही, ऐकायचं, बटन दाबायचं, झोपायचं, जशी आहे स्थिती भोगायची. काही परिवर्तन नाही, दुःख नाही, तळमळ नाही, वैराग्य नाही, ईश्वराची प्राप्ती झाली का न झाली त्याचा विवेक नाही, देहबुद्धी संपली का त्याची माहिती नाही, जगाचा संबंध तुटला की नाही हे कळत नाही, भगवंत भेटला की नाही हे समजत नाही आणि बटन दाबल्याशिवाय राहत नाही. भाव वेदांत केला इसाव, तो जया पुरुषा ठाव अक्षरांचा, तो तया पुरुषा ठाव अक्षरांचा.
वेदांती लोकांना वेदांती भाषेत अक्षर पुरुष काय असं सांगितलं. ते कसं सांगितलं ते बघू. का बीज भाव. वेदांत शास्त्रात ज्या दशेला अक्षर म्हटले, बीज भाव म्हटले, ते कशाला म्हटले ऐका. वेदांतामध्ये काय सांगितलं? जगताचं स्वरूप, देवाचं स्वरूप, जीवाचं स्वरूप, सगळं स्वरूप कथन केलं, अवस्था सांगितल्या. आता ही एक अवस्था आहे कोणती? अज्ञान घन सुषुप्ती. त्या तिन्ही अवस्था धरून अक्षर पुरुष सांगितलाय. अक्षर पुरुष हा सांगून झालाय. बीज भाव कशाला म्हणते त्याचं वर्णन तुम्ही ऐकलं. अज्ञान घन सुषुप्ती त्याला बीज भाव म्हटलंय. बीज कशाचे? फळ काय आहे? जागृती स्वप्न सुषुप्ती हे फळ आहे. आणि हे बीज अज्ञान जडपण आहे. व्यक्त दशा, व्यक्त दशा हे नाना प्रकारच्या अवस्था आहेत. जे जगत उत्पन्न झाले नाही, जीव भाव उत्पन्न झाले नाही, जीवच प्रगट झाले नाही, ती दशा कोणती? जेव्हा जगत व्यक्त होतं ती दशा कोणती? व्यक्त आणि अव्यक्त ही दशा जर कळत नसतात तर ऐकण्याचा काय फायदा? वेदांत जर झेपत नसेल, जन्माचा काय फायदा? अज्ञान टाकता येत नसेल, बुद्धीचा काय फायदा? मोक्ष भोगता येत नसेल, हृदयाचा काय फायदा? रामकृष्ण हरिते साष्टांग. पटेल त्याने घ्या, न पटेल त्याने सोडा. बुद्धीवर डिपेंड आहे परमार्थ. काशीला पटकन जाता येतं पण अज्ञानाची काची करता येत नाही. काशीला जाता येते, ट्रेन मध्ये बसलं, पैसे खर्चले, फुकटचे पैसे घरात पडलेले, अंगात पैसे पडलेले, आले हातात बैला, निघाली काशीला. जा काशीला जा, पण अज्ञानाची काशी करून ये. ते शिवाला समजून घे, शिवरूप होऊन घे, ते रूप टाकून दे, अज्ञानाचा नाश कर, ज्ञानाचा दीपक लाव आणि स्वच्छ अनुभूती घे. तेव्हा काशी तुझी. आता कशाची काशी? काही नाही, मग ते थोडंफार पुण्य होत, ते संपत. आणि जेव्हा अज्ञानाची काशी होती तेव्हा आपलं दिव्य तो आपल्याला बघता येतं. कसं येतं वगैरे रोज सांगते, सोडून द्या. चला हो. तयासी का बीज भाव वेदांत केला ऐसा आव. वेदांत शास्त्रामध्ये दोन सांगितलं दशा अवस्था, एक व्यक्त अवस्था, एक अव्यक्त दशा. मग त्या दोन दशेमध्ये आपल्याला कोणते सांगायची? बीज भाव सांगितला. मग या जगताचा ज्या ठिकाणी एक सुप्त अवस्था असते, अव्यक्त दशा असते, ज्यावेळेस जगत प्रगट नसतं, ते अव्यक्त असतं, त्या अव्यक्त दशा असते, आणि त्या अवस्थेला बीज भाव म्हटलंय भगवान वेदांतामध्ये. वेदांती लोकांना समजून घ्यायचा विषय नुसतं मुंड काढायचा लिहून घ्यायचा नसतो, ह्यामध्ये टच व्हावं, अज्ञानाचा कस संपावा आणि ज्ञानमय ज्योत पेटावी, स्वरूपाची प्रतीती भोगावी आणि वेदांताचा प्रसाद बुद्धीनं खावा. तोंडानं तर खाल्लाच की शिरा पोहे, शिरा पोहे ते तर खातोच की 12 महिने 18. आता हे खायचं, आता ऐका काय खायचं ते. तयासी का बीज भाव वेदांते केला ऐसा आओ. वेदांतामध्ये बीज भाव कशाला म्हणतात ते सांगितलं. तो तया पुरुषा ठाव अक्षरांचा. ते जगत उत्पन्न झालेल्याची अवस्था सूक्ष्म आहे, व्यक्त आणि अव्यक्त. अव्यक्त दशेला बीज भाव म्हटलंय, त्याला अक्षर पुरुष म्हटलंय. जेथोनी अन्यथा ज्ञान, हा कोणी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे राण विघाने असे. त्या अव्यक्त देशातून जे जे विपरीत ज्ञान तयार होतं, कोणतं विपरीत ज्ञान? यथार्थ ज्ञान, ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्रगट करणं, भगवंताची जाणीव तयार होणं, व्यापकतेमध्ये मनानं येणं आणि संपूर्ण विश्वामध्ये विश्वात्मा आहे अशी प्रतीती भोगणं, याला म्हणतात खरा वेदांताचा फलश्रुतीचा भाव. पण जेव्हा हे काही कळत नाही तेव्हा नाना अवस्था तयार होतात. जागृती स्वप्न सुषुप्ती त्या अवस्था बनतात, दिसतात, जातात, येतात, बदलतात. पण परमात्मा बदलत नाही. ज्यांना कळतं त्याचा अधिकार वाढतो. आणि जी अवस्था येते आणि जाती ती खरी नाहीये, जी राहती ती खरी आहे. पण दोघांचा डिफरन्स कळणं हे बुद्धीचं वैभव आहे. आणि त्या अधिकारामध्ये वागणं आणि वैभव वेदांताचं भोगणं
आणि ईश्वराचं सानिध्य प्राप्त करणं आणि बुद्धीने ईश्वरामध्ये रममान होणं, ऐक्याचा अनुभव घेणं आणि देहाचं ऐक्य संपवणं, त्याला वेदांताचा प्रसाद म्हणतात. खूप काल जाईल त्याच्यामध्ये. तिथे ह्याच डोळी ह्याच देही पाहायला मुक्त, याच डोळा याच देही याच डोळा पाहायला मुक्ती सोहळा. त्या देहातच त्याला पाहायचंय, कालाला सोडायचंय, श्वासाला अनमोल करायचे आणि भगवंताला बुद्धीमध्ये ऐकरूप करायचे. मेल्यावर लोकांतराला गेल्यावर 184 फिरल्यावर कुठे जन्म घेते तुम्ही बघत बसा ते काय ते उभा धिंगाणा. इथे ज्ञानी महात्म्याला वेळ नसतो थांबायला. तो आपल्या आयुष्याचं सोनं करतो, बुद्धीचं ब्रह्म करतो, आयुष्याचं धन घेतो आणि मनाला राम करतो, वेदांताकडे जातो, स्वतःला पाहतो, मुक्त होतो, आनंदात राहतो, दुःखाला फेकून देतो, ऐक्याचा अनुभव घेतो, परम सुख भोगतो. तो वेदांतामध्ये समरस बनतो, महाज्ञानी बनतो. वेदांत म्हणजे काय? पण त्या काटावर पण नाहीत. आयुष्य पणाला लावावं लागतं आणि भगवंताचं सानिध्य भोगावं लागतं. देहाचं सानिध्य त्यागावं लागतं. अज्ञानाला नाश करावा लागतो, अज्ञानाला भस्म करावं लागतं. आणि अज्ञानाला भस्म करण्यासाठी ज्ञानामध्ये यावं लागतं, संताला प्रेम द्यावं लागतं, ग्रंथामध्ये राहावं लागतं, ओवीला पाहावं लागतं, शब्दाच्या आत जावं लागतं, स्वरूपामध्ये थांबावं लागतं, भगवंता बनावं लागतं, वेदांताच्या शक्तीला पाहावं लागतं, अज्ञानाच्या शक्तीला टाकावं लागतं, बोधामध्ये नाचावं लागतं, परमात्म रूप बनावं लागतं, देहभावाला सोडावं लागतं, विकाराला काढावं लागतं, आकाराला सोडावं लागतं, निराकार बनावं लागतं. तेव्हा धन अव्यक्त त्या परमात्म्याचं भोगता येतं. तोपर्यंत नाही. वाटतं म्हणजे बोलती काय माकडं काय पण बोलते देवाना पट 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 पट. रात्री शांत डोक्याने विचार करा ना. बुद्धिमान ने म्हणता त्याला. बुद्धिमान असले की असे नाना प्रश्न येतात मनातून. सत्संगाचा अभाव, चिंतनाचा अभाव, अध्ययनाचा अभाव, गुरुकृपेचा अभाव, आपलाच स्वभाव. कुणाला म्हटलंय? वेदांती लोकांना सांगितलंय. काय सांगितले? वेदांता मध्ये ज्या दशेला, कोणती दशा ऐका, बीज भाव, ते सगळं जगत ज्या ठिकाणी अव्यक्त दिशेला आहे, व्यक्त झाला नाही, ती अवस्था म्हणजे अक्षर पुरुष. वेदांती बोलतात आमचे. एवढं वाचून एवढं कळत नाही, मागचं बोलावं लागतं आम्हाला. आणि पाठ करून बोलले का? लिहून कुठं ऐकलं भागवतात, कीर्तन ऐकलं का? आम्ही तर कुठं जात पण नाही. आम्ही गुरुजीला सोडत नाही, कुणाचा शब्द मध्ये घेत नाही. आमची वृत्ती वाटलीच नाही कुणापाशी, फक्त गुरुजी. उत्साह जायचं काम पडलं नाही आणि कमी पडलं नाही. राजयाची कांता काय भिक मागे, का प्रमाण त्याला भिकच आहे, हातात कटोराच आहे. अखंड ज्ञानाची गंगा वाहते कटोरे में डालो चलो आगे चलो, कटोरे में डालो आगे चलो. तुम्ही दे धंदा आवडे फरक पडत मी अन्यथा ज्ञान हा कोणी जागृती स्वप्न. जिथून जी अव्यक्त दशा आहे, जे अक्षर पुरुष आहे, त्या अवस्थेमध्ये अन्यथा ज्ञान निघतात. जागृती ज्ञान, स्वप्नाचं ज्ञान. बघा, तेथून अन्यथा ज्ञान हा कोणी जागृती स्वप्न. नाना बुद्धीचे रान निघाले असे. ती बुद्धी जागृती म्हणते, अज्ञानात हेडती राहणार. स्वप्ने म्हणती, जागृती म्हणती, सुषुप्ती म्हणती. ही विपरीत ज्ञानाचा सुरुवात होती त्या अवस्थेतून. ती अवस्था म्हणजे अव्यक्त दशा, त्याला बीजभाव म्हणतात. काय सुंदर निरूपण आहे. बापरे बाप, त्याच्या का शब्दात लाख प्रकाश पडतो बुद्धीमध्ये. आणि बुद्धी जागी होती, ईश्वराकडे सहज जाती आणि आपल्या आपल्या स्वरूपामध्ये थांबते.
सुखरूप बनती, क्षणामध्ये ती आपल्या परमेश्वरात लीन होती. देहाचं भान कुणाला येतं? इंद्रियामध्ये विकार कशाला होते? कदापि नाही. म्हणून तर ही ज्ञानाची एक उत्तम अवस्था आहे. माऊली शब्दातून जागू करतात आपल्याला, ओबीतून रसभरीत मनाला करतात आणि अज्ञानाला संपवतात, ज्ञानाची ज्योत लावतात आणि बुद्धीला ब्रह्मरूपता प्रगट करतात. ते माऊली आमच्या हृदयातून त्या शब्दातून जगाला ज्ञान वाटतात, अज्ञान संपवतात, हृदयाचा भ्रम पुसून टाकतात आणि मनाला विठ्ठल विठ्ठल करतात. हे माऊलीला शतकोटी प्रणाम. लक्ष लक्ष करा. असं कोणीच करू शकत नाही. कोणीच नाही. न नातं, न संपत्ती, न गोतन, प्रॉपर्टी काय करू शकत नाही तुम्हाला. क्षण बरोबर वाटतं आणि खोट खरं वाटतं. क्षण बरोबर वाटतं. हो माऊली, खरंच आहे. केवढं दान दिलंय माऊलीनं, म्हणूनच माऊली त्यांना माऊली कळते ना, सगळं कळायला. काहीच राहत कर्म केले 60,000 वर्ष जगलं, ज्ञान नाही. पण ते येतो योगी खूप श्रेष्ठ, पण ज्ञानाची उणीव. पण मुक्ताबाईला शरण जावं लागलं. तिला चांग्या म्हणलं. ए चांग्या, कोऱ्याला कोरात म्हणजे तू. छोटी होती ती आणि 60,000 वर्षाचं एवढं मोठं. कळालं का ज्ञान किती मोठं आहे? कळत नाही लोकांना, पचत नाही, कळत नाही, जपत नाही, म्हणून नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. राहू दे, आपला करायचे काय? बरे इंजेक्शन द्यायला चांगले आपल्याला. साधूचा संबंध नाही, वेदाची संपत्ती नाही, श्रवणाला काल दिला नाही आणि संतापाशी त्याला वेळ देता आला नाही आणि संसार त्याचा बाजूला गेला नाही. टाकटा करून फायदा नाही. अध्ययन करतात, सत्संग करतात, संसार बाजूला सारतात, अज्ञानाचा चुरा करताल, ज्ञानाचा हिरा बनताल, तेव्हा तुम्हा वेदाचा साक्षात्कार होईल. बाकीचे बडबड कामाची नाही. शाब्दिकता म्हणतात. शाब्दिकता संताविना त्या ज्ञानाला फल नाही. अधिकाराविचार स्वरूपाची प्रतीती नाही. संताशिवाय मोक्ष नाही, ग्रंथाशिवाय सुख नाही, वेदाशिवाय मी कोण कळत नाही. आणि ही भक्ती त्या ज्ञानेश्वरी शिवाय मिळत नाही. राबी नाही. दुनिया वाचा पण ज्ञानेश्वरी सोडू नका. दुनियाकडे जातो मी, काय पण करा, कटराम कटराम कटराम. एक पोती वाजते का बाई, 100 वाजते आणि काय कळतं? काहीच नाही म्हणते. अगो माय, किती वाजते ग? 50 पोत्या. काय कळतं तिला? तू माहित, आपल्याला काय माहित? अवघड आहे, फार अवघड आहे बाबा. चला, तुमचा टाइम झाला रे बाबा तुमच्या मनात. चला, जेथून मी अन्यथा ज्ञान फाकून जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान निघाले असे. नाना बुद्धी, अविद्येच्या राना बुद्धी गेली, नाना ज्ञान तयार व्हायले. अन्यथा ज्ञानातून ती चालली, अव्यक्त दशा असती, ज्ञान नसतं. मग जागृती म्हणती, स्वप्न म्हणती, सुषुप्ती म्हणते, विपरीत ज्ञानाकडे जाती. यथार्थ ज्ञान तिला माहित नाही. हा भगवंत सदा आहे, अवस्था जातात येतात, परमात्मा तसाला तसा असतो. ती अवस्था माझी आहे. जाण्या येणाऱ्या अवस्थेला मी पाहत आहे, जाणारी येणारी अवस्था पाहणारा मी आहे. अवस्थेसोबत जाणारी मी नाही. हे ज्यांना कळतं ते अवस्था तीच होतात, तो माझ्या रूपात येतात, परब्रह्म होतात, असं माऊली बोलतात. साष्टांग दंडवत माऊली. जेथोनी किरीटी, अर्जुना तिथून जीवत्व प्रगट होतं. किरीटी अर्जुना ऐक, जीवत्व जेथोनी किरीटी, जे अव्यक्त दशा आहे, जे बीज भाव आहे, जे घन अज्ञान आहे, तिथून जीव दशा आहे, ते अक्षर पुरुष आहे. बापरे बाप,
काय सुंदर माऊली आमची, मन बंदर माऊली सुंदर. आणि हात फिरवणं, बोट फिरवणं काय लागला किरटी. ही सोटुता चिवटी हे उभय वेदाची मिठी अक्षर पुरुष. जे उभय भेदाची मिठी अक्षर पुरुष. होय जीव आणि जगत, तू आणि मी, सुख आणि दुःख आहे आणि नाही, त्या दोघातच बुद्धी तरंग तिकडं 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 इकडं. तू एकदा मी, एकदा देव, एकदा भक्त, इकडं जीव इकडं ईश्वर, इकडं जीव इकडं जगत. वा 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 होय. वेचाला मिठी घातली. खरंय माऊली, सगळं तेच सुरू आहे. तून मी सुख आणि दुःख. आणि बघा मागे आपण जीवत्व जे थोने किरटी, जी अव्यक्त दशा ना अर्जुना, जे अक्षर पुरुष आहे ना, जीवत्व दशा प्रगट होते जीव. मग काय तेव्हा विष उठविताची उठी, विष उठविताची उठी, विश्वाच्या पसाऱ्या संग जीवत्व दशा प्रगट होती, तो अक्षर पुरुष आहे जाण. काय सुंदर आहे बाप्पा. कधीच 15 लागलं. विष उठविताची उठी ते उभय भेदाची मिठी अक्षर पुरुष. ते उभय भेदाची मिठी अक्षर पुरुष. मी एक असताना दोन झालो. मी तर एकच आहे. उभय का झाले, दोन का झालो. जगत आणि जीव, तू आणि मी, वृत्ती आणि विषय, सुख आणि दुःख, हे तुम्ही जेव्हा स्वीकारतात तेव्हा उभय भेदाची मिठी. मग त्याला अक्षर पुरुष म्हटले अर्जुना. चला पुढं 515 झाले, 516 वर. हे अक्षर पुरुष का जणी, जी हे खेळे जागृती स्वप्नी, ही अवस्था जे दोन्ही वियाला गा, जे अवस्था जे गा दोन्ही वियाला गा. हा अक्षर पुरुष जागृती आणि स्वप्नामध्ये खेळ खेळतो आणि मला विसरतो, माझ्या भिन्न होतो, देहाला माझा म्हणतो, वृत्तीमध्ये विकार करतो आणि निशाकडे धावत जातो, मला सोडून देतो, तू आणि मीवर येतो, उभय विषाला मिठी घालतो. त्याला अक्षर पुरुष म्हटले अर्जुना. हो ताई. बघा त्यांना काय सांगितलं, एरू ऐका, एरू अक्षर पुरुष का जणी. आता अक्षर पुरुष काय करतो जणी म्हणजे जगात, जी ही खेळे जागृती स्वप्ने. जागृती म्हणतो, स्वप्न म्हणतो, जगाला म्हणतो जागृती, जगल्यानंतर म्हणतो स्वप्न. पण सगळ्या अवस्थेत मीच आहे. अवस्था कुठे रे. जर मी नाही तर अवस्था नाही. मग मला न जाणल्यावर अवस्था बदलल्या आणि मला जाणल्यावर अवस्थेतून भिन्न झाला, माझ्याशी तद्रूप झाला. अवस्था कुठे आहेत त्याला, समजली भाषा. या अवस्था जो दोन्ही मिळाला. जागृत आणि स्वप्न त्याने स्वीकारलं. ज्यानं हे दोन अवस्थेमध्ये त्या अवस्था मांडल्या, त्यामध्ये तो गेला, तो अक्षर पुरुष झाला. जिथून जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था प्रगट होतात ते अक्षर पुरुष. आणि ज्या अवस्थेला तो मांडतो तो अक्षर पुरुष. कळालं. दोन्ही मिळाला गा. जर बोलायचं आपल्याला पुढचं, तिया अवस्था जो दोन्ही मिळाला गा. ज्या अक्षर पुरुषापासून जागृत स्वप्न प्रगट झालं तो अक्षर आहे. आणि जो जागृती स्वप्नामध्ये गेला वाहत तो अक्षर पुरुष आहे. जागृती आहे, स्वप्न आहे, जागृती आहे, निद्रा आहे, असं आहे म्हणतो. पण आहे पण भगवंताचा त्या अवस्थेचा नसतो. पण भ्रमानं अवस्थेला आहे म्हणतो अक्षर पुरुष. आणि ज्याच्या सत्तेतून दोन अवस्था उत्पन्न होतात तो अक्षर पुरुष. समजून घ्या. पुन्हा 15 लवकर येईल का नाही माहित नाही, माहित नाही. नीट लिहा, नीट ऐका, नीट मुक्त व्हा. होत आहे. मला माहित नाही वाणी कशी बोलायली, का बोलायली, पुन्हा मुक्त व्हायचं. हे भगवंताला ज्ञानाचं दान द्यायचं आणि बुद्धीला ब्रह्मपद प्राप्त करायचं. हे शब्द सोपे नाही, ओवी सहज नाही. त्याला त्याचं महत्व कळलं, त्या चिंतनात बुद्धीला तो ठेवून दे.
आणि ज्याला अधिकार नाही तो देहातच राहील. पुण्य होईल, कालांतराने काय व्हायचं ते मला माहित नाही काय व्हायचं. पण जेव्हा अधिकारयुक्त तुम्ही ऐकता तर तुमचं कल्याण सहज होईल एका क्षणात. पण जर बुद्धिमान्य असेल, प्रयत्न कमी असेल, संसाराची हाव असेल तर त्याला मुक्त होता येत नाही. तितकंच खरंय. आता ऐका. पया ज्ञान घन सुषुप्ती ऐसे सीजे का ख्याती यावनी ऐक्य प्राप्ती ब्रह्माची जय. ऐका तुला काय सांगतो देवा बोला. पय अज्ञान घन सुषुप्ती, अज्ञानामुळे जे घन गाढ जी अवस्था आहे ना सुषुप्ती, अज्ञानामुळे जी गाढ अवस्था आहे ना ती निद्रा. सुषुप्ती म्हणजे निद्रा. ऐसे सीजे का ख्याती, ही जी ख्यातीन वर्णन गाढ झोपीत येतो अज्ञानाच्या. कोणत्या जागृती स्वप्न वाटतं त्याला अक्षर पुरुष म्हटले अजून. ऐसे सीजे का ख्याती यावनी एक प्राप्ती ब्रह्माची. अज्ञान गाढ ही अवस्था त्याची आहे. कोणती? सुषुप्ती. अज्ञानामुळे तो सुषुप्ती मध्ये गाढ झोपलेला आहे. मग नंतर काय? ऐसे सीजे का ख्याती, ही ज्याची ह्या अवस्थेला तो प्राप्त झालेला आहे. कसा? ऐका. ऐसे सीजे का ख्याती यावनी एक प्राप्ती ब्रह्माची जय. आता ह्याच्यानंतर जी प्राप्ती होती ना माझी, सरपुरुष कळाला, अक्षर पुरुष कळाला, आता नंतर बुद्धी माझ्याकडे येते, माझी प्राप्ती होती ती ब्रह्माची. सरपुरुष ओळख, अक्षराची ओळख, आणि नंतर जी बुद्धीला होती ती माझी प्राप्ती होती. ती कशी होती, तो उत्तम पुरुष कसा आहे तुला पुढच्या वेळी सांगतो मी. अक्षर पुरुषाची ख्याती वर्णन केली. आता अक्षरानंतर माझी प्राप्ती ब्रह्माची कशी होती ते तुला मी सांगणार आहे. तो उत्तम पुरुष आहे ज्याने माझी प्राप्ती केली, जो माझ्या आत आला, ज्याने माझं ऐक्य केलं, ज्याने ब्रह्मज्ञान घेतलं, जो वेदांताकडे आला, जो शुद्ध झाला, देहाचा वाद केला, वृत्तीचा त्याग केला, वासनेला संपवलं आणि बोधाला प्राप्त केलं आणि अज्ञानाला टाकून दिलं, त्याचं चित्त माझ्यात आलं, त्याचं चित्त माझ्यात आलं. पुरुषोत्तम पुरुषाचं वर्णन सांगायचं राहिलं. एक सर सांगितला, अक्षर सांगितला. आता अक्षर जो भिन्न उत्तम आहे तो ब्रह्मप्राप्ती करतो, तो माझ्यासोबत येतो, माझ्याशी तद्रूप होतो, ब्रह्मरूप होतो, तो उत्तम पुरुष होतो. ह्या दोन्हीहून तिसरा असतो तो माझं रूप असतो. पुढती विरा साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा. अर्जुना जो साचा जो खरा जो मला मिळालाय, अक्षर भिन्न झालाय तो खरा आहे. त्याची स्थिती तुला सांगतो. साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा. तो जागृतीवर विर्यावर येत नाही, स्वप्नाला खरं म्हणत नाही आणि माझ्यावर भिन्न होत नाही, तो उत्तम पुरुष आहे. त्याचं वर्णन तुला सांगतो. तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. मग अशा स्थितीला ब्रह्मरूपता तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. मग ब्रह्मभाव जागा झाला, ब्रह्मरूप झाला, त्याला असं म्हणता येतो. काय शब्द आहे तर काय उभी रे बाप्पा बाप्पा. वाणी बंद पडायली आमची बुद्धी, काय बोलावं काय सांग. शब्दाचा पलीकड तर शब्दात मांडावं एवढं कौशल्य आमचं नसतं. भगवंताचं तिथं वाणीमध्ये भगवंताचा प्रवेश असतो, कारण शब्दाच्या पलीकडचं ज्ञान आहे. एक अर्थ वाचून पाठ करून बोलायचं नाही. ते प्रमाण पाठ केलं हेच कीर्तन, त्याच गावात तेच कीर्तन, माणसं बदलले गाव बदलले, प्रमाण तेच. कसं आहे का आमचं? नाही बेटा, समजून घ्या जरा. समजून घेत नाही म्हणून तर बुद्धिमान दे, हे बी कळत नाही काय बोलायलो, काय समजून सांगायले, काय होवी सांगायले, माऊली काय बोलायले, वेदांत कसा प्रगट व्हायला, ज्ञान कसं संपायलं, देहात मन कसं सरकायला, वृत्तीचा विकार कसा हटायला, परमात्मा कसा बुद्धीत नटायला, अभेदाचा क्षण कसा भगवंताच्या सोबतीमध्ये मन कसं यायला, कुठं काही कळत नाही.
आपण संसाराच्या धकाधकीमध्ये खूप व्याकुळ झालो. प्रपंचाचा पत्रा थांबवा जरा. रामकृष्ण हरी. जरा हो ताई, हे तत्वज्ञान. तरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येत. तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येत. अर्जुना, तू जागृतीला जागृती म्हणत नाही, स्वप्नामध्ये तो रमत नाही. स्वप्नाला पण खोटं म्हणतो, जागृतीला पण खोटं म्हणतो आणि माझ्या स्वरूपामध्ये एक होतो आणि ब्रह्मभाव जागा होतो. तो माझा प्रिय भक्त असं उत्तम पुरुष बनतो. एका सोपं का बोलणं मला समजून घेणं. एका क्षणात बाहेर येते बेटा तुमच्यासाठी. तुमचं पुण्य एकत्र येतं साधकाचं आणि वाणी फडा 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 बोलती. हे तुमचं पुण्य आहे, आमचं काही नसतंय. ते तुमचं वध झालं देवाला, देव बोलवितो आम्हाला. कारण त्याचं पुण्य तुमचं पुण्य त्या डोक्यावर झाले वज्ज. कळालं का? आपण बोलू, आपण सांगू, मला सांगता येत. हा, हे नसतं घमेंड. इथं घमेंड रमत नाही. इथे त्याची मर्जीने चालावं लागतं आणि त्यानं वाणीला बोलवावं लागतं. तेव्हा ते ओवीचा अर्थ बाहेर येतो. आपली घमेंड काय कामाची? तुम्हाला तर हजाराला म्हणते ज्ञानेश्वर शिकले नाही आम्ही, तरी काय येईल मग? त्याचं उत्तर सांगा ना कोणतरी. 18 वाद्याकडे चाललो, आता 15 संपून 16कडे आलो. 16 आले की 17 आणि 18 2 राहिले. एका शब्दाच्या गाभाऱ्यामध्ये बुद्धीचा प्रवेश आहे. सोपं आहे का काय? न शिकता पप्पा काय हरी कृपा आहे, काय गुरु कृपा आहे. हो हरी कृपा बोलतेस. हो ताई. परी प्रकृती पुरुष दोन्ही अपरे झाली जिया गगनी. जरी प्रकृती पुरुष दोन्ही अपरे झाली जिया गगनी. ज्या आकाशात दोन ही तत्व प्रगट झाले ना अर्जुना, प्रकृती आणि पुरुष. जे गगन आकाश आहे ना, जसं माझं व्यापकतेचं रूप आहे ना, तर माझ्या सत्तेवर प्रकृती पुरुष व्याले प्रगट झाले. ही सत्ता ज्यांना कळाली तर प्रकृती पुरुष भिन्न नाहीतच. पण ज्याला मी नाही कळालो त्याचा भिन्न भाव जात नाही, भेद संपत नाही, वृत्ती माझ्या स्थित होत नाही, देह भाव सरकत नाही आणि त्याची बुद्धी माझ्यापाशी थांबत नाही. अर्जुना, काय शब्द रे बाप्पा देता है वो भगवान तो छप्पर फाड़ के. नारायण बोलते उसको, नारायण नारायण. चला, परी प्रकृती पुरुष दोन्ही अभ्रे झाली जे गगनी. हे दोन जे तत्व प्रगट झाले ना ज्या गगनामध्ये, हे दोन कसे झाले ऐक. क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जे. ज्या स्वप्नामध्ये ज्या नक्षत्र आणि क्षेत्रज्ञ हे बघितलं स्वप्न आहे. क्षेत्र बी स्वप्न, क्षेत्रात बी स्वप्न आणि मी एक खरा, बाकी सगळं खोट. मी कळत नाही म्हणून विस्ताराने सांगावं लागतं. मध्ये आते मी क्षेत्रज्ञ, प्रकृती क्षेत्र आहे, पण सगळा मीच झालो तर कुठं क्षेत्र कुठं क्षेत्रज्ञ आहे. दोन तत्व आहेत प्रकृती पुरुष दोन्ही. हे प्रधाने गगणी. आकाशात गगन, आकाश अवकाशात हे प्रकृती पुरुष मानले, कारण मला नाही जाणलं. जेव्हा मला जाणलं तर कुठं प्रकृती कुठं पुरुष आहे? भिन्न नाही, सगळं आम्ही अभिन्न आहे. कुठं प्रकृती आहे? सगळं आम्हीच आहे. कुठं पुरुष आहे? तो मीच आहे. कुठं जगत आहे? माझ्याहून काही नाही. कुठं भेद आहे? हा चिंतन फार सुंदर आहे. पुन्हा पुन्हा ऐका बाप्पा. मुक्त व्हा. लाईक करू नका, माते काय करू नका, पण मुक्त व्हा. मुहूर्त त्या मला लाईकची गरज नाही. त्या विवे मुक्त व्हा. हजारो लाखो ऐका, लाखो मुक्त व्हा. नका देऊ व्ह्यूज नका, माती दगड काय नका मला. प्रति पुरुष दोन्ही आपली झाली जे गगनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखील ह्या जागृतरूपी स्वप्नामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्यानं पाहिला, हे जगतरूपी स्वप्न त्यानं मानलं आणि आम्ही दोन भाग केले, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ नाही, क्षेत्रज्ञ नाही, माझ्यावरतून काहीच नाही.
हे ज्यांना कळालं त्यानं जागृतीला स्वप्न मानलं, पण स्वप्नाला ज्यांना खरं मानलं त्याला दोन सांगितले तत्व, असं भगवंत अर्जुनाशी बोलायले. ते असो अधो शाखा. आणि जाऊ दे, ह्या फांद्या आहेत ना, क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष, त्या संसार वृक्षाच्या खालच्या फांद्या येतात. कोणच्या देवा? अरे क्षेत्रज्ञ अधो शाखा, त्या संसार वृक्षाच्या खालच्या दोन फांद्या, प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, जागृती आणि स्वप्न, त्या दोन फांद्या येतात. चला पुढं. या संसार रूपा रुखा, संसार वृक्षाच्या या दोन फांद्या, मूळ ते पुरुषा अक्षराचे, मूळ ह्याला अक्षर पुरुष आहे, नंतरच्या हे दोन फांद्या प्रकृती पुरुष आहेत, आणि त्याच्या पाठीमाग मूळ तो मी आहे. ज्या मुळाकडे जो येतो तो पुरुषोत्तम होतो, जिथून हे फांद्या उठतात ते अक्षर पुरुष असतो, आणि हे ज्याचा नाश होतो तो अक्षर पुरुष असतो. या तिन्ही पुरुषाचं वर्णन मी तुला 15 अध्याय सांगितलं. अक्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष. हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणे निजे, पायी माया पुरी पोहुजे, ते नाही बोले. त्या पुरुष का म्हटले? प्रकृती आणि पुरुष म्हटले ना अर्जुना. हो देवा, मग हे पुरुषाला नाव का आलं बरं? त्याने काय केलं? हा काय करतो म्हणून याला पुरुष नाव आलं? सांगतो तुला. हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणे निजे. हा पुरुष काय आहे? पूर्ण रूप आहे, पण निजलाय. कुठं निजलाय? पूर्णपणे निजे, पै माया परी पहुडूजे, माया नगरी में झोपलाय. पहुडणे म्हणजे झोपणे. तिने ही बोले, तो मायापुरीत निजला म्हणून त्याला पुरुष नाव आलं. त्याला पुरुष बी नाही म्हणता येत नाही, प्रकृती म्हणता येत नाही, त्याच्या कार्यावरून नाव आलं अर्जुना. एकच माती आहे, त्याचं मडकं केलं, भावली दिंडी पडाळ केलं, बोळकं केलं, लाटणं केलं, आकाराला नाव आहे, व्यवहारामध्ये विकार आहे, पण माती तर निर्विकार आहे. कळालं नाही? हॅलो. केली, घोडा केला, बोळकं केलं, माठ केला, रांजण केला, पण मातीला माहित नाही मी रांजण आहे का माठ आहे. तसं भगवंताला माहित नाही मी जगत आहे का पुरुष आहे का चैत्य, काहीच माहित नाही. माती म्हणते का मी माठ झाले? त्याला बोला. त्याचा माठ केला तरी माठात मातीच आहे, रांजण केलं तरी रानात मातीच आहे, भावली केली तरी मातीच आहे, त्या चिखलाचा बैल केला तरी मातीच आहे, आणि हे ज्याला कळालं तो मोतीच आहे. कराते का विकाराते, पण ज्या बुद्धीला माहिती हा आकार ती विकारात आहे, आणि बुद्धीचा आकार विकार गेला ती निराकारात आहे. माहित नाही ती निराकारात आहे, आणि ज्या बुद्धीला आकार माहिती ती विकारात आहे, असं मांडावं लागतंय. तुमचे वाक्य मला सांगत जाऊ नका. माझी गडबड होती, ती गालीन गेलीन आलीन ते मला नाही समजत. किती सुंदर विषय तुमचं ऐकलं की डोकंच हे होऊन जाते माझं. शब्दाला शब्द पकडत जा, सिद्धांत मांडला जातो, हृदयामध्ये अवगत होतो, परमात्म्याची ओळख होती, अज्ञानाची माती होती, ती खरी ब्रह्मस्थिती. उलट करून बोला ना. चला पुढं. हे अक्षर पुरुष का जणी, जी हे खेळी जागृती स्वप्नी, या अवस्था जो दोन्ही व्याला, पयज्ञान घन सुशक्ती, ऐसी जे का ख्याती. या तो माया पुढे निजलाय म्हणून त्याला पुरुष नाव आलं. तो जागा झाल्यावर पुरुष बिना प्रकृती नाही, माझ्याहून तो भिन्न राहतच नाही, म्हणून तो निजला त्या माया नगरीत, म्हणून त्याला पुरुष नाव आलं. अर्जुना 21 वर आलो आपण. ओव्या बऱ्याच झाल्या. धन्यवाद रे बाप्पा. आणि विकारांची जे वारी,
ते पुरीत ज्ञानाची परी नेने जे जे माझारी ते सुषुप्ती गा. चला आपण 11 वाजले, त्या ओवीला बराच वेळ लागतो, आपण दाबू. हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. गुरुनाथ गुरुनाथ अपराधी भजनाथ हरि ओम हरि.